हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 16 जून 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर. 21 जून नंतर दक्षिणायन सुरू होईल मित्रांनो. ऋतू ग्रीष्म. 21 जून नंतरच वर्षा ऋतूला प्रारंभ होईल. मास निज ज्येष्ठ, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची द्वितीया तिथी आहे. मध्यरात्री 12 वाजून 53 मिनिटांनंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो, आद्रा नक्षत्र आहे. दुपारी 4 वाजून 12 मिनिटांनंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, वृद्धी योग आहे. मध्यरात्री 12 वाजून 35 मिनिटांनंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, बालवकरण आहे. दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनंतर कौलवकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 53 मिनिटांनंतर तैतिल करणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि चंद्र मिथुन राशीत असतील. गुरु कर्क राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमानसद ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सरी उत्तरायणे ग्रीष्म ऋतू निज ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे भौम वासरे आद्रा नक्षत्रे वृद्धी योगे बालव करणे द्वितीय शुभतितो वीरगोत्रात उत्पन्न में कड़प मोपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2 वाजून 40 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, या मासातील मुहूर्त पाहण्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ माझा असणार आहे. कृपा करून आपण तो पाहावा मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये चंद्रदर्शन जर आपण रेग्युलर घेत असाल तर रात्री 8 वाजून 57 मिनिटांपर्यंत आपल्याला या चंद्रदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. मित्रांनो, दुपारी 4 वाजून 12 मिनिटांपर्यंत यमघंट योग असणार आहे. हा अशुभ जनन शांती संबंधीचा योग आहे. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती त्यांच्या निवासस्थानी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची आहे. 12व्या दिवशी करायची आहे मित्रांनो. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आम्ही सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. मित्रांनो, द्वितीया श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यामध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या
पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. अग्नी पृथ्वीवर मध्यरात्री 12:53 हजर आहे, ज्याचा फारसा आपल्याला उपयोग होणार नाही. जर पहाटे पहाटे आपल्याला काही नव्याने सुरुवात करायची असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार आहे. राहुकाळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा कृपा करून आपण वरील या वेळेमध्ये महत्त्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी, जेणेकरून आपल्याला आपल्या कामामध्ये अपयश येण्याची शक्यता राहणार नाही. मित्रांनो आजच्या पंचांगातील टीप अशी आहे की आपल्या देवघरातील श्री गणेश व इष्टदेवतांच्या मूर्त्या तसेच कुळदेवतांचे टाक कर्त्या पुरुषाच्या तर्जनी एवढ्या किंवा सर्वसाधारण 3 इंचाच्या असाव्यात. यापेक्षा कमी व जास्त मापाच्या नसाव्यात मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.